कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे आमदार कायंदे यांचे आमदार आपल्यासाठी टप्पा 1 च्या कार्यक्रमात उद्गार. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या असल्याने त्या ठामपणे विजयी होण्यासाठी लढाव्या. बुलढाणा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट नाझेर काझी यांचे सूतोवाच. बुलढाणा जिल्ह्यात नुकतेच पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार मनोज देवानंद कायंदे यांनी पक्षाच्या आदेशानुसार आमदार आपल्यासाठी टप्पा 1 ची जिल्हाधिकारी कार्यालयात मुहूर्तमेढ रोवली असून आदिवासी समाजातील पारधी बांधवांना घरकुल योजनेसाठी शासकीय जागा उपलब्ध करून दिली. तेव्हा वाकी गावचे सरपंच पवनेर मल्हारी भोसले यांना जागा मालकीची पट्टा देत महाराष्ट्र सरकारचा स्तुत उपक्रम राबविण्यात आल्याने पालकमंत्रीसह आमदार कायंदे यांचे पारधी समाजाकडून आभार व्यक्त केले. देऊळगाव राजा येथील समर्थ महाविद्यालयात पक्षप्रवेश संपन्न झाला. त्यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आमदार कायंदे आणि बुलढाणा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट नाझेर काझी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकून पूर्ण जिल्हा राष्ट्रवादीमय करण्याचा संकल्प केल्याने भाजप, शिवसेना, शरद पवार गट, ठाकरे गटातील शेकडो कार्यकर्त्यांनी घडी चिन्ह असलेल्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. बीबी किनगाव जट्टू जिल्हा परिषद गटातील भिकाजी इंगळे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह पक्षप्रवेश केला. ठाकरे गटाकडून भगवान खंडारे, भाजपकडून सुदर्शन गीते यांनी सुद्धा घडी चिन्ह असलेल्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. यावेळी दिलीप कुमार झोटे, अरविंद चव्हाण, प्रकाश गीते, कृष्णा डोईफोडे, गजानन काकड, सदाशिव मुंडे, सुनील शेजूळ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघासह बुलढाणा जिल्ह्यात आमदार आपल्यासाठी टप्पा 1 चा यशस्वी पल्ला गाठणार आहे, एवढे मात्र निश्चित. प्राईम मीडिया 24 साठी प्रभाकर मांटे, बुलढाणा.